जय श्रीराम मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आज कॉलेज बाहेर चाललोय. तेवढं ओंकार भाऊचं फोन आला, मला लवकर कॉलेज बाहेर. आपण तर काय कॉलेज बाहेर जाऊन बसलेलो होतो. तिथनं तर काय आपण ओंकार भाऊच्या घरी गेलो. तिथं तर काय आपण बसलेलो होतो. तेवढं तर काय भाऊचा फोन आला, मला लवकर कॉलेज बाहेर. मग आपण गेलो कॉलेज बाहेर. तेवढं तर काय भाऊचं काय गाडीले भाऊ डेंजर चालवत होता. तिथनं तर आपण आलो, चैतन भाऊ भेटला. तिथनं तर आपण त्याची मजा करत होतो. तिथनं तर काय दीपक भाऊचा फोन आला, मला लवकर आहे. आपण तर काय तिथनं गेलेलो होतो रस प्यायला तर गाड्या तर आपल्याला माहित नव्हतं. तेवढं तर दीपक भाऊने आपल्याला त्या गाड्यापाशी पोहोचवलं. तिथं आपण रस पिलो आणि तिथनं तर काय आपण रक्षक भाऊच्या घरी निघालो. तिथे गेलो तर काय गेम खेळत होती. मग तर काय आपण बी बसलो त्यांच्यासोबत गेम खेळायला. तिथनं तर आपण काय घरी यायला लागलेलो. घरी तर काय आपल्याला जायचं नव्हतं. भाऊ तर म्हणलं चल तुला फिरायला नेतो. तिथनं तर आपण फिरायला गेलो. मग तर तिथनं घरी आलो. तेवढं तर काय आपल्याला रक्षक भाऊचा फोन आला, म्हणलं लवकर आवरून बस, मी आलो तुला न्यायला. मंचुरियन खायला जायचं होतं. आपण तर काय मंचुरियन खायला आलेलो होतो. मंचुरियन तर खाऊन झालेली होती. आपण तिथनं तर काय घरी निघालेलो. तेवढं तर भाऊच्या घरनं फोन आला, म्हणला बिर्याणी घेऊन तर आपण घरी आलो. तेवढं तर काय भाऊ तर काय बिर्याणी देऊन आलेलो होतो. तेवढं तर काय ते कुत्रेच महागायला लागले भाऊ तर पायाचं कळ नाही गेलं. तिथनं तर आपण अनिरुद्धच्या घरी गेलो. भाऊ तर काय बसलेला गेम खेळत. तेवढं तर काय भाऊ आल्यावर तोंडच लपवायला लागला. रूम पशी तर आपण तर काय गेम खेळत बसलेलो. भाऊ तर काय हात वरच करायला लागले. परत घरी आलो. आपण तर काय घरी पोहोचलेलो होतो. आपल्या आयडीला सपोर्ट करा मित्रांनो. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.